तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1857 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, गाविलगड डोंगर रांगा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गाविलगड डोंगर रांगा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या डोंगर रांगा आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, प्रौढ शिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी कार्यान्वित केला गेला होता? प्रौढ शिक्षण हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी कार्यान्वित केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1975 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, राजा केळकर वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजा केळकर वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, भारताचे राष्ट्रीय फळ खालीलपैकी कोणतं आहे? भारताचे राष्ट्रीय फळ खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, कटक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? कटक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिल्ह्यांची एकूण संख्या 7 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, कातकरी ही महाराष्ट्र राज्यामधली अतिमागास जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कातकरी ही महाराष्ट्र राज्यामधली अतिमागास जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, ग्रँड ट्रॅक हा मार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? ग्रँड ट्रॅक हा मार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17वा, आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18वा, जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर म्हणून खालीलपैकी कोणाला म्हटले आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर म्हणून खालीलपैकी कोणाला म्हटलेले आहे? प्रश्न क्रमांक 20, राष्ट्रपतीचे अभिभाषण यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? राष्ट्रपतीचे अभिभाषण यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4
कलम 86 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जिल्हा परिषद यांचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा परिषद यांचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महापौर या पदाचा कालावधी खालीलपैकी किती वर्षांचा असतो? महापौर या पदाचा कालावधी खालीलपैकी किती वर्षांचा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2.5 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राजघाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणता असतो? जागतिक चिमणी दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 20 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पंचायत राज पद्धती स्वीकारणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? पंचायत राज पद्धती यांचा स्वीकार करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बराकपूर छावणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 तोरणा व पुरंदर हे किल्ले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यावल हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 दीना हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? दीना हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आंबा घाट हा खालीलपैकी कोठून कोठे जाताना लागतो? आंबा घाट हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर ते रत्नागिरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दाभोळ ही महाराष्ट्रामधली खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? दाभोळची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तिल्लारी हा जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिल्लारी हा जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? देहू व आळंदी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंद्रायणी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले राज्यामधले खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? हिमरू शालीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पैठण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डोकलाम सीमावाद खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधला सीमावाद आहे? डोकलाम हा वाद खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधला वाद आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भारत व चीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रास बिहारी बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कादवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? कादवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्रीकांत देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अमोनिया वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाही? खालीलपैकी कोणता एक देश ब्रिक्स संघटनेमध्ये समावेश नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण कोरिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 47 जैन धर्मामधील पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत? जैन धर्मामधील पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महापौर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताचे सध्याचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? भारताचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्वी ते बिहार राज्याचे राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक 51 लढाऊ विमान MiG-21 एकटी चालवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अवनी चतुर्वेदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 52 महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समिती यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? राष्ट्रभाषा प्रचार समिती यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्धा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुरशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आयोडीनच्या कमतरतेमुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.